नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की तुमच्या उद्योगाला योजनेअंतर्गत 100% पर्यंत सबसिडी मिळणार आहे. 100% पर्यंत सबसिडी मिळू शकते. कसे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की उद्योगाला वाढवायला पाहिजे, उद्योगाची प्रगती व्हायला पाहिजे जास्त, यासाठी म्हणून प्रत्येक राज्य सरकारचा प्रयत्न करत असतात. तसेच सुद्धा वर्षानंतर म्हणजेच की पंचवार्षिक सामूहिक प्रोत्साहन योजना असते. म्हणजेच की या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जे गुंतवणूक करतील, ते उद्योग सुरू करतील, अशा उद्योगांना ते अनुदान म्हणजे सबसिडी स्वरूपात त्यांना मदत करत असते, जेणेकरून आपल्याला व्यवसायामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर वाढती पाहिजे. त्याकरता अशीच ही सामूहिक प्रोत्साहन योजना म्हणजेच की PSI 2019 अंतर्गत MSCB मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी कुठल्या स्कीम्स आहेत, यांच्या अंतर्गत या MSME म्हणजेच की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी कुठल्या ना कुठल्या स्कीम ह्या काढत असतात. यांच्या अंतर्गत MSCME च्या कुठले अनुदान योजना आहेत म्हणजेच की आपण समजून घेऊया. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी आहे काही वर्गीकरण केलेले आहे. जसं की जिथे उद्योग कमी आहे किंवा नाही अशा त्या ठिकाणी प्लस झोन मध्ये ठेवलेल्या, जिथे काही प्रमाणामध्ये उद्योग, जिथे बऱ्याचपैकी उद्योग आहे तिथे, किंवा उद्योगांना बऱ्याचपैकी प्रमाण आहे, अशा प्रकारे B झोन जिथे मोठ्या प्रमाणात अधिक उद्योग आहे तिथे A कॅटेगरीमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. याच प्रमाणामध्ये त्यांनी तालुके वर्गीकरण केलेले आहे. त्यामुळे आपण या योजनेअंतर्गत जी काही सबसिडी घेणार आहोत त्या सबसिडीला आपल्याला तालुक्या या कॅटेगरीनुसार आपल्याला कुठल्या झोनमध्ये येतो ते आपल्याला हा A झोनमध्ये येतो की B झोनमध्ये, या C झोनमध्ये येतो, या D मध्ये येतो का D+ झोनमध्ये येतो, हे आधी आपल्याला तपासावं लागेल. त्यानुसार आपल्याला या योजनेअंतर्गत किती सबसिडी मिळेल ते समजू शकतो. मी तुम्हाला एक म्हणजेच की चार्ट बॉक्स दाखवणार आहे. त्या चार्ट बॉक्सवरती आपण बेसिक माहिती समजून घेऊ शकतो की आपण कुठल्या झोनमध्ये येणार आहोत की, म्हणजेच की मोठ्या उद्योगांसाठी नाही, त्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून घेणार आहोत. स्थिती, भांडवल, गुंतवणूक याचा अर्थ म्हणजेच की उद्योगांसाठी जी काही इन्व्हेस्टमेंट केली जाते, मग त्यामध्ये आपल्याला प्लॅनमध्ये घेतलेली असेल किंवा उद्योगाला लागणारी जी काही फॅक्टरी बिल्डिंग असेल किंवा उभारली जाणारी असेल, सगळ्यांची मिळून काही किंमत होईल, तिला भांडवली गुंतवणूक असे म्हटले जाईल. GST किंवा रक्कम सोडून जी रक्कम होईल, इथे LCD साठी पात्र त्यांच्या प्रमाणानुसार म्हणजेच की टक्केवारीनुसार आपण मिळणार आहोत. ते एकाच वेळी एकाच वर्षात लगेच मिळणार नाहीत. आपल्याला पात्रता कालावधी 5 वर्ष असेल तर 5 वर्षात म्हणजेच की 5 टप्प्यामध्ये इक्वल अमाउंट म्हणजेच की अशी असेल की 10 वर्ष झोनमध्ये आपल्याला मिळणार आहेत. आपल्यासमोर आहे की त्यानुसार जे तालुका किंवा जे क्षेत्रीय वर्गीकरणमध्ये असणार आहे त्यांना कुठल्याही प्रकारची सबसिडी या योजनेअंतर्गत नाही. म्हणजेच की गव्हर्नमेंटचा उद्देश आहे की त्या ठिकाणी नवीन गुंतवणूक होऊ नये, म्हणजेच की 7 वर्षापर्यंत असेल किंवा त्यानंतर C मध्ये की 40 पर्यंत सबसिडी मिळेल. पासवर्ड कालावधी हा 7 वर्षांपर्यंत असेल, तिथे 50% पर्यंत सबसिडी मिळेल. पात्रता कालावधी हा 10 वर्षापर्यंत असेल, तिथे 60% सबसिडी मिळणार आहे. त्यांचा पात्रता म्हणजेच की कालावधी 10 वर्षापर्यंतचा असेल, 10 टप्प्यांमध्ये त्यांना वर्षाते सबसिडी मिळणार आहे. त्याचप्रमाणे काही स्पेशल कॅटेगरी केलेल्या आहेत, जसं की विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व धुळे या जिल्ह्यांसाठी किंवा या क्षेत्रांसाठी म्हणून स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 80% पर्यंत सबसिडी आपल्याला तिथे मिळत असते. बिझनेस सुरू केल्यानंतर, जसं की उद्योग सुरू केल्यानंतर आपल्याला मिळू शकणार आहे. पात्रता कालावधी देखील 10 वर्षापर्यंतचा आहे. विणा उद्योग जसे की उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम, नंदुरबार या ठिकाणी जिथे उद्योगच नाही, तिथं जर कोणी उद्योग सुरू करत असेल तर तो तिचा लोकलचा पाहिजे, म्हणजेच की तिथं रहिवाशी पाहिजे, गरजेचं नाही. तिथला रहिवाशी असणं तो गरजेचा नाही. बाहेरचा कोणीही व्यक्ती येऊन त्या ठिकाणी उद्योग सुरू करू शकतो. त्यांचा स्थिर भांडवली गुंतवणुकीचा 100% हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 100% पर्यंत त्या ठिकाणी त्यांना सबसिडी मिळणार आहे. ज्या ठिकाणी कुठला उद्योगच नाही आहे त्या ठिकाणी जर तुम्ही उद्योग सुरू केला तर तुम्हाला 100% पर्यंत त्या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे. हा सुद्धा 10 वर्षापर्यंत असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे, हे अनुदान कोणाला मिळेल? उद्योग टाकणाऱ्या प्रत्येकाला मिळेल का? तसं नाही आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजेच की त्या ठिकाणी आपण समजून घेऊया. घेतल्यानंतर ते आपल्यालाही
योजना लक्षात येईल. म्हणजेच की 100% सबसिडी तुमच्या उद्योगाला मिळेल अशा प्रकारचे हे काहीच नाही आहे. म्हणजेच की आपला उद्योग त्या तालुक्यामध्ये जरी असला तरी काही कॅटेगरीज आहे ते काय म्हणजेच की क्रायटेरिया आहे आपण पूर्ण केला पाहिजे, तरच आपल्याला ही सबसिडी या ठिकाणी मिळणार आहे. जसे की आपण या कॅटेगरीमध्ये बसतो का ते आपल्याला आधी सर्वात अगोदर बघावं लागतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आपण जो उद्योग सुरू करत आहोत त्याच्यातून जे काही प्रोडक्टसुद्धा हे निघणार आहे, म्हणजेच की आपले जे काही फिनिश होणार आहे म्हणजेच त्यांच्यावर GST ॲप्लिकेशन झालेला पाहिजे. त्या प्रोडक्टवरती तुम्ही GST काढलेला पाहिजे. म्हणजेच की माल हा महाराष्ट्रातच विकला गेलेला पाहिजे. तुमचा जो प्रोडक्ट तुम्ही उत्पादन तयार करणार आहे ते तुमचं महाराष्ट्रामध्येच विकला गेलेला पाहिजे. उत्पन्न दाखल म्हणजेच की आपल्या उद्योगातून काही माल एक्सपोर्ट केलेला बाहेरच्या राज्यात विकला आणि काही माल महाराष्ट्रात विकला, तर महाराष्ट्रात विक्री करत असताना आपण त्यावर GST लावतो. CGST आणि HGST 12% आणि 28% जे काही असेल त्याला HGSTचा म्हणजेच की स्टेट गव्हर्नमेंटच्या GSTचा जो काही पार्ट आहे त्याला परतावा त्यांना रिफंड हा मिळेल. म्हणजेच की तुम्ही जर तुमचा माल हा महाराष्ट्रामध्येच विकला तर तुम्हाला तो GST स्वरूपात तुम्हाला परत मिळणार आहे. तुमचा प्रॉडक्टला GST लागत नाही. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर विक्री केली, या योजनेमध्ये क्रायटेरिया बसत असेल आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर प्रोडक्टला विकलं, सेल केलं, तर तुम्हाला ते GST लागणार नाही. विक्री तुम्ही महाराष्ट्रात करत असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात. आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तुमचं युनिट हे मॅन्युफॅक्चरिंग अर्थात उत्पादन युनिट असले पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग यूज म्हणजेच की नाही फक्त ट्रेडिंग होते अशा प्रकारची वस्तू येथे त्यामध्ये उत्पादन बदलू, तिथे फक्त वस्तूचे उत्पादन वस्तूच्या स्वरूपात बदलू ते बदलले गेले पाहिजे. म्हणजेच की अशा प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग उद्योग पाहिजे की तिथे कंटेनर होतात. जिल्हा उद्योग केंद्राअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सर्व सबसिडी या क्रेडिट लिंक आहे व क्रेडिट लिंक करत असताना तुम्ही कर्ज घेतात तर ती सबसिडी तुम्हाला मिळेल, व कर्ज नाही घेतलं तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. जर तुम्ही यामध्ये बसत असाल तर की माझ्याकडे 1 कोटी रुपये आहे, मी माझा स्वतःच्या पैशांनी माझा प्रोजेक्ट उभा केला आणि सबसिडी मला मिळेल का, तर नाही मिळणार. या सबसिडी मिळवायला तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल. बँकेचा रिपोर्ट म्हणजेच की बँकेची मंजुरी पत्र तुम्हाला इथे लागणार आहे. प्रकल्प ही सबसिडीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला देणे आवश्यक आहे, त्याशिवाय ही सबसिडी आपल्याला मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. मी स्वतःच्या पैशाने तुम्ही उद्योग उभारला तर तुम्हाला ही उद्योग सबसिडी मिळणार नाही. तुम्हाला बँक वापरायचं रिपोर्ट म्हणजेच की बँकेचं कर्ज मंजुरी पत्र हे दोन्ही डॉक्युमेंट या ठिकाणी देणे आवश्यक आहे. त्याच्याच पद्धतीने पोल संघटना बोर्डाचा कन्सेंट टू ॲक्टोब्लिक्स आणि ऑपरेट हे दोन्ही सर्टिफिकेट आवश्यक आहे. जो आपल्याकडून किंवा काही संबंधित ऑथॉरिटी म्हणजेच त्यांच्याकडून तो प्लॅन अप्रूव्ड झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं या जागेवर तो उद्योग उभारला गेलेला पाहिजे. जागा इंडस्ट्रियल असणे पाहिजे. जागेवर तो प्रोजेक्ट उभारणार असू त्यासाठी ती जागा इंडस्ट्रियल येणे असली पाहिजे. कमर्शियल यांनी हे शेत जमिनीवर उद्योग आपण उभारला तर या योजनेचा अर्ज करू शकणार नाही. पण जर तुमच्या विभागामध्ये तिथे MIDC एरिया नसेल तर तरीसुद्धा तुम्ही या योजनेमध्ये बसू शकता. ते कशा प्रकारे, तुम्ही उद्योगचा सुरुवात करायच्या अगोदरच तुम्हाला काही परमिशन्स तिथे या ठिकाणी काढाव्या लागणार आहे. जसंच की हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की तुम्हाला कोणते कोणते परमिशन या ठिकाणी काढावे लागणार आहे. सर्वप्रथम तुम्ही स्वतःच्या विचारसुद्धा करू शकतात, पण तुम्हाला तिथे NA करावे लागेल. म्हणजेच की त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. हे सर्टिफिकेट तुम्ही काढल्यानंतरच तुम्हाला या सबसिडीमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकणार आहेत. म्हणजेच की त्याच पद्धतीने पॉवर सायकल लिटर म्हणजेच की उद्योगासाठी जी काही वीज मिळालेली आहे तीच वीज मंजुरी पत्र आपल्याला वीज मिळते. म्हणजेच की यांच्यासाठी डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी जोडावे लागणार. या सगळ्यात क्रायटेरिया आपण पूर्ण करत असू तरच या योजनेअंतर्गत आपल्याला सबसिडी मिळेल. ज्या तालुक्यामध्ये आपण उद्योग उभारत आहोत तो तालुक्याला कुठल्या प्रकारची सबसिडी म्हणजेच की किती टक्के सबसिडी मिळणार आहे त्यानुसार आपल्याला सबसिडी मिळणार आहे. आता ही सबसिडी कशा स्वरूपात मिळेल ते पण समजून घेऊया. उदाहरणार्थ म्हणजेच की आपण ही स्क्रीन समजायला पाहिजे. म्हणजेच की तुमच्या उद्योगाची स्थिर भांडवली गुंतवणूक ही रुपये 1 कोटीपर्यंत आहे. 1 कोटीपर्यंत तुम्ही गुंतवणूक केली त्यापैकी 70 लाख हे पात्र म्हणजेच की इलिजिबिलिटी अमाऊंट आहे की ज्यावर तुम्ही सबसिडी कॅल्क्युलेट करत आहात. म्हणजेच की यांच्यावरती सबसिडी आपल्याला समजा तुम्ही जो काही प्रकल्प D+
1मध्ये टाकत आहात, झोनमध्ये टाकत आहात, तुम्हाला तुमच्या प्रकल्पाच्या 60% पर्यंत सबसिडी मिळेल. तर 70 लाखाच्या 60% म्हणजेच की 42 लाख रुपये, 42 लाख रुपये तुम्हाला मिळवायला पाहिजे. एलिजिबिलिटी तेवढाच तुम्हाला सबसिडी महाराष्ट्र शासनाकडून मिळू शकणार आहे. तुम्ही सबसिडीसाठी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये प्रपोजल टाकल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळेल, जे इलिजिबिलिटी सर्टिफिकेट म्हणजेच की पात्र, त्यानंतर तुमची सिद्ध की होईल तुम्हाला अमाऊंट म्हणजेच की 42 लाखापर्यंत सबसिडी मिळण्याचे तुम्ही या ठिकाणी आहात. त्यानुसार D+ झोनचा पात्र कालावधी आहे की 10 वर्ष, म्हणजेच की 1 वर्षात मिळायला नाही, ती 10 वर्षात तुम्हाला मिळणार आहे. 42 लाख त्याचे 10 तुकडे करणार आहेत आणि त्या 10 वर्षी तुम्हाला मिळणार आहे, म्हणजेच की 4,20,000 प्रमाणे तुम्हाला वर्षापर्यंत ही सबसिडी मिळत राहील. एकाच वर्षी एकाच वेळेला ही सबसिडी तुम्हाला मिळणार नाही. याशिवाय या योजनेअंतर्गत काही अधिक बेनिफिट आहेत, ते सुद्धा आपण समजून घेऊया. त्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, नक्षल प्रभावित विभाग, महत्त्वाकांक्षी जिल्हे जसं की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे या जिल्ह्यात नवीन पात्र सूक्ष्म लघु माध्यम जीवन यासाठी वापरलेल्या विजेवर ₹1 प्रति युनिट प्रमाणे अविभाग सोडून व अन्य विभागांसाठी 50 पैसे प्रति युनिट प्रमाणे वीज शुल्कातील सवलत तुम्हाला या उत्पादन सुरू झाल्यानंतर 3 वर्षाच्या कालावधीपर्यंत मिळेल. अर्थात आपल्या प्रकल्पाचा प्रोडक्ट सुरू झाल्यानंतर तर तिथून 3 वर्षापर्यंत आपल्याला ₹1 पर युनिट प्रमाणे आपण D+ झोनमध्ये, बाकी इतर भागांमध्ये असेल तर या ठिकाणी अविभाग सोडून बाकी भागांमध्ये 50 पैसे 5% व्याज सवलत मिळणार आहे. आपल्याला टर्म लोनचे म्हणजेच की 5% व्याज हे सुद्धा आपल्याला योजनेअंतर्गत सबसिडी स्वरूपामध्ये मिळणार आहे. तसेच की मुद्रांक शुल्क म्हणजे की 100% सवलत वर्ग विभाग म्हणजेच की विभागास काही प्रमाणात मिळेल. PSI 2013 अंतर्गत जे पात्र घटक आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी ही सवलत मिळणार आहे. आपल्याला प्रकल्प बँकेचे कर्ज घेताना आपल्याला काही स्टॅम्प ड्युटी भरायला येत असेल, ती जागा खरेदी करताना काही स्टॅम्प ड्युटी भरायला असेलच, ती स्टॅम्प ड्युटीचं 100% एक्झामेशन आपल्याला मिळेल. त्यासाठी आपल्याला जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज करावा लागणार आहे आणि स्टॅम्प ड्युटी एक्झामेशन म्हणजेच की आपल्याला यावं लागेल. परंतु या योजनेअंतर्गत सबसिडीसाठी आपल्याला अर्ज करणे आवश्यक आहे. व विभाग सोडून इतर विभागांना 7 वर्षापर्यंतची वीज शुल्कात 100% सवलत म्हणजेच की आपल्याला मध्ये इलेक्ट्रिसिटी ड्युटी लागून येते, ती 100% पर्यंत आपल्याला सूट म्हणून आपल्याला या योजनेअंतर्गत मिळणार आहे. आता या सबसिडीचा कॅल्क्युलेशन कसं होतं ते आपण समजून घेऊया. त्यासाठी तुम्हाला आपण बघणार आहोत की तुम्ही लक्ष देऊन ऐकून घ्या. म्हणजेच की तुम्हाला क्लेम करायचा आहे की जिल्हा उद्योग केंद्राकडे मिळवण्यासाठी त्या तुम्ही जो वर्षभर काही माल वर्षभर विकला त्यावर जो काही SGST टाकला आहे त्याची रक्कम 3 लाख रुपये, तुमचे व्याज 1 लाख रुपये पर्यंत झाले आहे. मुदतीचा कर्ज टर्म लोन म्हणजेच की वर्ष 20 शुल्क म्हणजेच की 50,000 पर्यंत झाले आणि ₹1 प्रति युनिट प्रमाणे 50,000 बंद झाले. म्हणजेच की तुम्ही क्लेम अमाऊंट झाली 5 लाख रुपये, परंतु दरवर्षी आपली टोटल इलिजिबिलिटी अमाऊंट होती 42 लाख रुपये व 10% म्हणजेच की आपल्याला 4,20,000 रुपये मिळतील. त्यापेक्षा जास्त मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. जरी आपल्याला 5 लाखाचा होत असला तरी आपल्याला 4 लाखपर्यंतच मिळेल. पण जरूर ही रक्कम असेल तर म्हणजेच की आपला क्लेम 5 लाख झाला तर आपल्याला 4 लाख मिळाले, परंतु त्यापेक्षा कमी क्लेमचा असेल तर त्यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊया. 3 लाख रुपये व्याज, 50 लाख म्हणजे 50,000 रुपये वीज व शुल्क 50,000 रुपये, ₹1 प्रति युनिट प्रमाणे 50,000 रुपये प्रतिवर्ष देही अनुदान आपल्याला 4,20,000 रुपये, म्हणजेच की ही 4,20,000पेक्षा आपला क्लेम कमी आहे. कमी रक्कम म्हणजेच की 4 लाख रुपये, त्यापेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही हे विचारायचं आपल्यास. म्हणजेच की क्लेम जास्त असेल तर इलिजिबिलिटी कमी असेल तर कमी रक्कम मिळेल, आपल्याला क्लेम कमी असेल तर आपला तेवढा क्लेम तेवढाच मिळेल, ही गोष्ट आपण नोंद करणे आवश्यक आहे. आपल्याला हे सगळं क्रायटेरिया पूर्ण करत असू शकत तर आपण या योजनेचा आपण लाभ घेऊ शकत आहात. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन योजनांसाठी धन्यवाद.